नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BA तृतीय वर्षाच्या ऐच्छिक विषय लोकप्रशासन पेपर क्रमांक 10 अर्थात भारतातील शैक्षणिक प्रशासनाच्या या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील काही तासांमध्ये आपण भारतातील शैक्षणिक प्रशासन या विषयाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहिला होता. याच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने 3 उपमुख्य विषयांची चर्चा केली होती, ज्यामध्ये आपण सविस्तरपणे शिक्षण म्हणजे काय याचा आढावा घेतला होता. त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण या शिक्षणाचे उद्देश काय असतात याचे सविस्तरपणे विवेचन केले होते. आणि पहिल्या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण या शिक्षणाचे आजच्या काळात नेमके काय महत्त्व आहे याचा सविस्तर विचार केलेला होता. आज या क्रमामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करणार आहोत. मित्रांनो, भारतातील शिक्षण याला अत्यंत जुनी व दीर्घ आणि तितकीच गौरवशाली परंपरा राहिलेली आहे. शिक्षण हा विषय भारतीयांसाठी नवीन कधीच नव्हता. परंतु ब्रिटिश कालखंडामध्ये शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा भारतीयांकडे नव्हता. – 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि ज्या शिक्षणाने ब्रिटिशांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला, ज्या शिक्षणाने खरंच ते वाघिणीचे दूध असल्याचे सिद्ध केले होते, ज्या शिक्षणामुळे भारतीयांच्या व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनामध्ये मोठा फरक पडला होता, प्रभाव पडला होता, परिणाम झाला होता, त्याचा अधिक सविस्तरपणे विचार करण्याची आवश्यकता ही भासू लागली. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये 1948-49 साली राधाकृष्ण आयोग, 1952-53 साली मुदलियार आयोग असे महत्त्वाचे आयोग फक्त आणि फक्त शिक्षणाचा विचार करण्यासाठी स्थापन झाले होते. परंतु असे असून देखील भारतात शिक्षणासंबंधी सर्वंकष विचार होणे, त्याचा अधिक सखोलपणे विचार होणे गरजेचे होते.
आणि त्या दृष्टीने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर पावले टाकण्यास सुरुवात झालेली होती. या पावलामध्ये अत्यंत महत्त्वाचे, सर्वसमावेशक, धाडसी असे पाऊल म्हणून आपण भारतीय शिक्षण आयोगाचा प्रामुख्याने विचार करतो. भारतीय शिक्षण आयोगाला कोठारी आयोग असे देखील म्हटले जाते. Destiny of India is now being shaped in her classrooms. अर्थात भारताचे भवितव्य हे त्याच्या वर्गखोल्यांमध्ये तयार होत असते. असे सांगत या कोठारी आयोगाने आपल्या अहवालाची सुरुवात केली होती. म्हणजे संपूर्ण भारताच्या भविष्याचा पाया जर कुठे तयार होत असेल, भविष्यातील भारताची तयारी जर आपल्याला कुठून करावयाची असेल, तर ती जागा ही वर्गखोल्या, क्लासरूम्स आहेत. ते क्षेत्र शिक्षणाचं आहे. इतका व्यापक, सखोल, गंभीर विचार शिक्षणाच्या संबंधाने या कोठारी आयोगाने केलेला होता. जून 1964 मध्ये प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व भारताचे तत्कालीन संरक्षण सल्लागार असणाऱ्या डॉक्टर D.H. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. भारत सरकारचे तत्कालीन शैक्षणिक सल्लागार व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ श्री G.P. नाईक हे या आयोगाचे सदस्य होते. 14 जून 1964 या दिवशी आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली होती. आणि देशातील सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व बाबींचे समीक्षण आणि शिक्षणाचा सर्वसमावेशक आकृतीबंध करण्याच्या उद्देशाने शिक्षणाच्या सर्व स्तरांचा, त्याच्या अंगांचा विचार करून 29 जून 1966 रोजी आयोगाने आपला शैक्षणिक वृत्तांत अर्थात अहवाल हा सादर केला होता. या अहवालाचे शीर्षकही शिक्षण व राष्ट्रीय विकास असे होते.
शैक्षणिक आणि राष्ट्रीय पुनर्रचना या एकमेकांशी संबंधित तसेच एकमेकांवर विसंबून आहेत असा निष्कर्ष या आयोगाने काढलेला होता. म्हणजे शिक्षणाच्या संबंधाने एवढा व्यापक राष्ट्रीय विचार हा यापूर्वीच्या आयोगांनी केलेला नव्हता. यापूर्वीच्या आयोगांनी शिक्षणाच्या कोणत्याही एका विशिष्टच स्तराचा विचार केला होता. परंतु कोठारी आयोगाची दृष्टी ही अत्यंत व्यापक होती. त्यामुळेच या आयोगाच्या नावात एज्युकेशनल कमिशन याबरोबरच एज्युकेशनल आणि नॅशनल डेव्हलपमेंट असे शब्द आहेत. या आयोगामुळे प्रथमच राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाला एवढे मोठे महत्त्व हे प्राप्त झाले होते. या आयोगाचा विचार हा राष्ट्रीय होता आणि याचे स्वरूप हे अक्षरशः आंतरराष्ट्रीय होते. या आयोगामध्ये इतर 14 सदस्य होते, ज्यामध्ये 7 सदस्य हे इतर देशातील होते. फ्रान्स, जपान, ब्रिटन, अमेरिका व रशिया या देशातील शिक्षणतज्ञ हे या आयोगावर सदस्य म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे या आयोगामध्ये युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रतिनिधी कार्यरत होते. मित्रांनो, कोठारी आयोग याचा पसारा अत्यंत मोठा होता. शिक्षणाचे क्षेत्र व्यापक असल्याने आयोगाने 12 अभ्यास गट अर्थात टास्क फोर्स आणि 7 कार्यगट अर्थात वर्किंग ग्रुप्स हे निश्चित केले होते. या अभ्यास गट व कार्यगटावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की शिक्षणाचा किती सखोल, सविस्तर, सर्वसमावेशक विचार या आयोगाने केलेला होता. या 12 अभ्यास गटांमध्ये ज्या शिक्षणाच्या क्षेत्रांवर कोठारी आयोगाने विशेष अभ्यास केला होता ते गट म्हणजे शालेय शिक्षण, स्कूल एज्युकेशन ज्याला म्हणू आपण, उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन, तंत्र शिक्षण, तसेच ॲग्रिकल्चर कृषी शिक्षण, प्रौढ शिक्षण अर्थात ॲडल्ट एज्युकेशन, विज्ञान शिक्षण व संशोधन, स्वतः कोठारी हे देखील भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यानंतर शिक्षण, प्रशिक्षण व शिक्षकांचा दर्जा,
याबाबतही विशेष अभ्यास हा कोठारी आयोगाने केलेला होता. स्टुडंट वेलफेअर, विद्यार्थी कल्याण याबाबतही कोठारी आयोगाने विशेष विचार हा केलेला होता. शिक्षणामध्ये शिक्षण प्रदान करण्यासाठी नवनवीन तंत्रे व पद्धती यांचा समावेश, यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने देखील कोठारी आयोगाने पावले उचललेली होती, शिफारशी केलेल्या होत्या. मित्र हो, ह्युमन रिसोर्सेस ज्याला आज घडीला आपण म्हणू, त्याचा सुद्धा आयोगाने त्या काळात विचार केला होता की मनुष्यबळ हे किती महत्त्वाचं आहे, ते कसं घडवता येऊ शकतं, ते कसं तयार करता येऊ शकतं, त्याचा राष्ट्रीय विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो, याबाबत आयोग अत्यंत सजग होते. आपल्या या पेपरचे जे शीर्षक आहे शैक्षणिक प्रशासन, तो सुद्धा आयोगाच्या विशेष अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. आणि या शिक्षणाच्या सभोवताली काम करत असणारी, या शिक्षणावर अत्यंत सूक्ष्मपणे प्रभाव टाकणारी अर्थव्यवस्था, शैक्षणिक अर्थव्यवस्था, यावरही आयोगाने सखोलपणे आपले विचार हे मांडलेले होते. यानंतर कोठारी आयोगामध्ये 7 कार्यगटांची देखील निर्मिती ही करण्यात आली होती. मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की जे काही अभ्यास गट कोठारी आयोगामध्ये निर्माण करण्यात आले होते, या सर्व अभ्यास गटांच्या अंतर्गत ज्या शिफारशी करण्यात आल्या होत्या, त्या शिफारशींना कमी अधिक स्वरूपात लागू करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अनेक योजना, स्कीम्स, प्रकल्प हे केंद्र सरकारकडून तयार करण्यात आले होते. 7 कार्यगटांच्या बाबतीतही हाच अनुभव आपल्याला पाहावयाला मिळतो. हे 7 कार्यगट पुढील प्रमाणे होते. यामध्ये महिला शिक्षणाचा विचार करण्यात आला होता. समाजात मुख्य प्रवाहापासून जे दुर्बल, दलित, वंचित घटक हे दूर गेले होते, त्या मागासवर्गीयांच्या शिक्षणाबाबत देखील कोठारी आयोगाने विचार केला होता. शिक्षणाचं जे पायाभूत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याबाबतही आयोगाने विचार केला होता. शाळांच्या इमारती केवळ भौतिक साधन सामुग्रीबाबतच नाही, तर शाळा समूह संबंध याबाबतही आयोगाने सविस्तर विचार केलेला होता. सांख्यिकी हा देखील 7 कार्यगटांपैकी एक कार्यगट होता. आणि त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की पूर्व माध्यमिक शिक्षण
आणि शालेय अभ्यासक्रम हे देखील आयोगाच्या दृष्टिकोनातून तितकेच महत्त्वाचे आणि ज्याच्यावर कार्य व्हायला पाहिजे असे विषय होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की भारतात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी आयोगाने अंतर्गत परिवर्तन, गुणात्मक बदल आणि शैक्षणिक सुविधांचा विस्तार या 3 मुख्य गोष्टींवर भर दिला होता. आयोगाचा अहवाल अतिशय मोठा होता. हा अहवाल एकूण 4 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेला होता. अनेक प्रकारच्या सविस्तर शिफारशी या आयोगाने 1966 साली तत्कालीन शिक्षण मंत्री श्री MC छागला यांना सादर केलेला होता. याच्या संबंधाने आपण सविस्तरपणे पुढील तासात चर्चा करणारच आहोत. धन्यवाद.